गडचिरोलीमधला वनपाल आता एसीबीच्या जाळ्यात अडकल्याचं समजतंय। वनपाल मारुती गायकवाड याला 83,000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांकडून तो लाच घेत होता आणि त्याच दरम्यान त्याला ही अटक झाली। आरोपीला लाच घेताना एसीबीनं सापळा रचून त्याला अटक केलेली आहे। तर गडचिरोलीच्या आलापल्ली वन विभागात तो काम करत होता आणि ही एसीबीची महत्त्वाची अशी कारवाई म्हणावी लागेल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या आपल्यासोबत आहेत। आशिष, गौरी, घरकुल बांधकामाकरिता जंगल परिसरातून रेती आणत असताना वनपाल मारुती गायकवाड यांनी 1 लाख रुपयाची मागणी केलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी 17,000 रुपयाचा दंड सुद्धा सदर ट्रॅक्टर चालकाला ठोठावला होता व उर्वरित 83,000 रक्कम जी आहे ते लाचेच्या स्वरूपात त्यांनी मागणी केलेली होती। परंतु लाच देण्याची तयारी जी आहे मारुती गायकवाड यांना नसल्यामुळे त्यांनी सदर तक्रार जी आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेली होती आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आलेली आहे आणि 83,000 रुपये वनपाल याला देताना जे आहे रंगेहात पकडण्यात आलेले आहे। मुख्य म्हणजे गौरी, हे मागील 15 दिवसातून ही दुसरी मोठी कार्यवाही आहे ज्यामध्ये दोन्ही जे आरोपी आहेत ते वनपाल असल्याचे दिसल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एक खळबळ माजलेली आहे। गौरी, नक्कीच आशिष, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।